नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 साठी सामान्य ज्ञानवरील आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न IBPS पॅटर्ननुसार काढलेले असणार आहे, कारण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती या विभागाची परीक्षा ही IBPS कंपनी घेणार आहे आणि एका प्रश्नासाठी 5 पर्याय असे ते विचारणार आहे। म्हणून हे प्रश्न जे असणार आहे IBPS पॅटर्ननुसार काढलेले प्रश्न असणार आहे। या प्रश्नांचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोडचा उल्लेख आहे? ऑप्शन दिलेले आहे अनुच्छेद 40, ब अनुच्छेद 42, क अनुच्छेद 44, ड अनुच्छेद 46 आणि ई अनुच्छेद 48। तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 मध्ये समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोडचा उल्लेख आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, अनुच्छेद 44। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन दिलेले आहे 2010, ब 2012, क 2014, ड 2015 आणि ई 2016। तर बघा, नीती आयोगाची स्थापना ही 2015 या वर्षी झाली। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड, 2015। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेले आहे आण्विक निःशस्त्रीकरण, ब दहशतवाद विरोधी मोहीम, क हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन नियंत्रण आणि ड मानवाधिकार संरक्षण, ई जागतिक व्यापार। तर बघा, क्योटो प्रोटोकॉल हा जो आहे हा हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन नियंत्रण याच्याशी संबंधित आहे। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन नियंत्रण। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, भारताच्या कोणत्या पंचवार्षिक योजनेत मिश्र अर्थव्यवस्था मिक्स्ड इकॉनॉमीचा स्वीकार करण्यात आला? ऑप्शन दिलेले आहे पहिली, ब दुसरी, क तिसरी, ड चौथी आणि ई 5वी। तर बघा, भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला। तर तो कधी 1956 ते 1961 या पंचवार्षिक योजनेत मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, दुसरी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? ऑप्शन दिलेले आहे ब्राझील, ब रशिया, क भारत, ड चीन, ई कॅनडा। तर बघा, ब्रिक्स या संघटनेमध्ये कॅनडा या देशाचा समावेश नाही। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई, कॅनडा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? ऑप्शन दिलेले आहे CD देशमुख, ब KR पुरी, क ऑसबॉर्न स्मिथ, ड LK झा आणि ई मनमोहन सिंग। तर बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते ऑसबॉर्न स्मिथ। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, ऑसबॉर्न स्मिथ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? ऑप्शन दिलेले आहे गंगा, ब यमुना, क नर्मदा, ड गोदावरी आणि ई कृष्णा। तर बघा, सरदार सरोवर धरण हे जे आहे हे नर्मदा नदीवर बांधले आहे। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, नर्मदा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, भारतातील कोणत्या राज्याची सीमा चीन, नेपाळ आणि भूतान या 3 देशांना लागून आहे? ऑप्शन दिलेले आहे सिक्कीम, ब अरुणाचल प्रदेश, क पश्चिम बंगाल, ड उत्तराखंड, ई जम्मू आणि काश्मीर। तर बघा, भारतातील सिक्कीम या राज्याची जी सीमा आहे ती चीन, नेपाळ आणि भूतान या 3 देशांना लागून आहे। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, सिक्कीम। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? ऑप्शन दिलेले आहे कार्बन डायऑक्साईड, ब नायट्रोजन, क ऑक्सिजन, ड हायड्रोजन आणि ई मिथेन। तर बघा, प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन या प्रकारचा वायू बाहेर पडत असतो। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, ऑक्सिजन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, कलिंग पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? ऑप्शन दिलेले आहे साहित्य, ब कला, क विज्ञान व लोकप्रियकरण, ड क्रीडा, ई शांतता।
तर बघा कलिंग पुरस्कार हा जो आहे हा विज्ञान लोकप्रियकरण या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, विज्ञान लोकप्रियकरण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते आहे? ऑप्शन दिलेले आहे अ. तारापूर अणुऊर्जा केंद्र, ब. कैगा अणुऊर्जा केंद्र, क. कुडनकुलम अणुऊर्जा केंद्र, ड. नरोरा अणुऊर्जा केंद्र आणि ई. रावत भाटा अणुऊर्जा केंद्र. तर भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र आहे तारापूर अणुऊर्जा केंद्र. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ. तारापूर अणुऊर्जा केंद्र. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. पश्चिम घाटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन दिले आहे अ. हिमालय, ब. सह्याद्री, क. विंध्य, ड. अरवली, ई. सातपुडा. तर बघा पश्चिम घाटला सह्याद्री या नावाने सुद्धा ओळखले जाते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. सह्याद्री. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्ये फंडामेंटल ड्युटीजचा समावेश आहे? ऑप्शन दिलेला आहे अ. भाग 2, ब. भाग 3, क. भाग 4A, ड. भाग 5 आणि ई. भाग 6. तर बघा भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क. भाग 4A. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. अर्थशास्त्र या विषयासाठी नोबेल पुरस्कार कधीपासून दिला जातो? ऑप्शन दिलेला आहे अ. 1901, ब. 1948, क. 1969, ड. 1975 आणि ई. 1980. तर बघा अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयासाठी नोबेल पुरस्कार हा 1969 पासून दिला जातो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क. 1969. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. नाटो NATO या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन दिलेले आहे अ. 1945, ब. 1949, क. 1950, ड. 1955 आणि ई. 1962. तर बघा नाटो या संघटनेची स्थापना 1949 या वर्षी झाली. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. 1949. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. भारतातील कोणत्या राज्याला मसाल्यांचा बगीचा स्पाइस गार्डन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? ऑप्शन दिलेले आहे ए. कर्नाटक, ब. आंध्र प्रदेश, क. केरळ, ड. तामिळनाडू, ई. ओडिसा. तर भारतातील केरळ या राज्याला मसाल्यांचा बगीचा स्पाइस गार्डन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जाते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क. केरळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय पॅनल IPCCचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन दिलेले आहे अ. न्यूयॉर्क, ब. जिनेवा, क. पॅरिस, ड. नैरोबी, ई. बॉन. तर हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय पॅनल IPCCचे मुख्यालय आहे जिनेवा या ठिकाणी. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. जिनेवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. भारताच्या कोणत्या राष्ट्रपतीने सर्वाधिक काळ सेवा बजावली? ऑप्शन दिलेले आहे अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, क. झाकीर हुसेन, ड. व्ही. गिरी आणि ई. फखरुद्दीन अली अहमद. तर भारताच्या कोणत्या राष्ट्रपतीने? तर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद या राष्ट्रपतीने सर्वाधिक काळ सेवा बजावली आहे. तर ती कधी? तर ती 1950 ते 1962 या कालावधीमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. भिलाही लोह आणि पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन दिलेले आहे अ. झारखंड, ब. ओडिसा, क. छत्तीसगड, ड. पश्चिम बंगाल, ई. मध्य प्रदेश. तर भिलाही लोह आणि पोलाद प्रकल्प हा छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क. छत्तीसगड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारच्या वनांचे प्रमाण सर्वाधिक आहे? ऑप्शन दिलेले आहे अ. सदाहरित वने, ब. निमसदाहरित वने, क. उष्णकटिबंधीय पानझडी वने, ड. पर्वतीय वने, ई. खारफुटीची वने. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उष्णकटिबंधीय पानझडी वने या वनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क. उष्णकटिबंधीय पानझडी वने. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि IPPS पॅटर्ननुसार अशाच प्रकारचे सराव आपण घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.